कारण की प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. कुठल्या गोष्टीवर आपण टॅक्स नाही भरत. आपण घर घेतलं तरी जीएसटी भरतो, घर घेतलं तरी अग्रीमेंट रजिस्ट्रेशनला आपण त्याच्यावर पैसे भरतो. आपल्याकडे दूध येतं किंवा भाजी येते तर त्याला ट्रान्सपोर्टेशन लागतं. त्या ट्रान्सपोर्टेशनला जो काही लागणारा पेट्रोल डिझेल आहे त्याच्यावर तर सरकार टॅक्सेस लावून दूतच आहे. तर कुठं आपल्याकडनं टॅक्स घेतला जात नाही. आपण रोड टॅक्स भरतो तरी टोल टॅक्स भरतो. इट्स अ टू मच. मी ज्या कंपनीत कामाला आहे मला माहित नाही माझा बॉस चोऱ्या करतोय का काय करतोय, बरोबर आहे. तेव्हा अचानक त्या कंपनीवर कुठल्या तरी सरकारच्या निर्णयामुळे गाज पडते, ती कंपनी बंद होते. ती कंपनी बंद पडल्यानंतर माझ्या नोकरीबद्दल सरकार काय विचार करतं. एक छोटासा उदाहरण मी तुम्हाला देतो. आज विजय मल्ल्या चोर होता. विजय मल्ल्याच्या कंपनीत काम करणारा स्टाफ चोर होता का. त्या कंपनीत काम करणाऱ्या जे स्टाफ बेरोजगार झाले त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी सरकारने काय केलं, त्याच्यासाठी काही योजना आणल्या. आज तो जो त्या कंपनीत काम करणारा पायलट असेल, एअर होस्टेस असेल, त्यांनी कुठंतरी एखादा 2 BHK फ्लॅट घेतला असेल, 1 BHK फ्लॅट घेतला असेल, कार घेतली असेल, त्याचे हप्ते असतील, त्याचे हप्ते जर आज थकलेले असतील, त्याची नोकरी गेली त्यामुळं, त्याच्यासाठी सरकारचा काय निर्णय. विजय मल्ल्यासारख्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, याच्यात कुठंच प्रश्न नाही, कुठंच दुमत नाही माझं. पण त्या लोकांच्या कंपनीत काम करणारे जे बेरोजगार होतात त्यांच्याबद्दलही विचार करायची 100% गरज आहे. ते टॅक्स भरतातच आहेत ना. भलेही त्या चोराच्या कंपनीत काम करत जरी असले तरी ते त्या इन्कमच्या बेसिसवर IT रिटर्न भरत होते. त्यांनी बँकेने त्यांना लोन दिलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी कर्ज उरावर घेतलेले आहेत. त्याच्या रिपेमेंटसाठी काय सहन करतोय तो, आणि तो का सहन त्यांनी करावं. ही लोकशाही आहे, ही देश त्याचा आहे, तो टॅक्स भरतोय. तो हा देश चालवण्यासाठी 1 रुपया का होईना तो टॅक्स भरून त्या गोष्टीचा शेअर देतोय. त्याचा अधिकार आहे. सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर सरकार त्याला आन्सरेबल आहे. सरकार त्याच्यावर उत्तर देणार की नाही देणार. तुम्ही छाती ठोकून सांगता की मी आज नोटबंदी केली त्याच्यामुळे आज 3 लाख कंपन्या बंद केल्या. एखादी कंपनी डिस्ट्रॉय करणं खूप इझी आहे, एखादी गोष्ट उभं करणं खूप अवघड आहे. एखादी गोष्ट तुम्ही उभी करू शकत नाही तर तोडू तर नका. आणि दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये आज DS कुलकर्णी सारखा एक व्यावसायिक अडचणीत आला. एक स्पष्ट गोष्ट सांगतो, आपल्या घरात आपली एक आई असते किंवा आपले वडील असतात, ते एक सर्टन एज नंतर ते आजारी पडतात. आपण शेवटच्या क्षणात सुद्धा आपण त्यांना व्हेंटिलेटर लावून जगवण्याचा प्रयत्न करत असतो. का? कारण की त्या व्यक्तीवर आपले इमोशन्स असतात. बिझनेस पण हा असाच प्रकार आहे. माणूस शेवटपर्यंत कुठून ना कुठून तरी कर्ज काढून ते टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की ती त्याची रोजीरोटी असते. त्यांनी कर्ज घेतले म्हणजे तो चोर होत नाही. तुम्हाला सरकारला आम्ही टॅक्सेस भरतो, आम्ही कर्ज भरू शकत नसू तर त्याचं स्क्रुटिनायझेशन व्हायला पाहिजे की हे का नाही भरू शकत आहेत, ह्या माणसाचा बिझनेस का नाही होते. सरकारकडनं त्या गोष्टीची स्क्रुटिनायझेशन व्हायलाच पाहिजे. आणि सरकारने या जेव्हा सुविधा द्यायला सुरुवात केल्या ना, मी तुम्हाला सांगतो सामान्य माणूस स्वतःहून पुढे येऊन टॅक्सेस भरेल. इस्त्रीच्या कपड्याखाली फाटलेली आणि अंडरपॅन्ट घातलेला माणूस आहे, त्याला नोकरी लागली, त्याचा बिझनेस वाढला, त्याच्या अकाउंटला 4 पैसे आले की सरकार त्याला इन्कम टॅक्स मागतं. ज्यावेळेस त्याची नोकरी जाते, ज्यावेळेस त्याचा धंदा बुडतो, सरकार त्याला विचारतं का जगतोयस का मरतोयस. सरकार आर्थिक परिस्थितीमध्ये खराब झालेल्या माणसाला समाजही वाळीत टाकतं. तर थू येते सरकारवर आणि थू येते समाजावर. आर्थिक अडचणीत आलेल्या माणसासाठी कोण. आणि ह्याच्यावर जोपर्यंत तुम्ही स्पष्टीकरण देत नाही ना, तोपर्यंत सरकारला पब्लिकने टॅक्सेस का भरावा हे सरकारनेच उत्तर द्यावं.